संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत संत भार पंढरीत. तेथसे देव उभा, तेथसे देव उभा, जैसी समचरणांची शोभा. नमस्कार माझा नमस्कार मंडळी. एका कार्यक्रमाचं आमंत्रण आपल्याला द्यायचं आहे. कार्यक्रम आहे विश्ववंदना आयोजित संतवाणी हा कार्यक्रम. 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये लोणावळा इथल्या नारायणी धाम या अतिशय प्रसन्न अशा वास्तूमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या संतांबद्दल, संत चरित्रांबद्दल, संत वाङ्मयाबद्दल, संत साहित्याबद्दल बोलण्याचा थोडासा प्रयत्न मी करणार आहे. संतवाणी काय म्हणायचं ह्या वाणीला, तर जेव्हा ईश्वराची अनुभूती ओतप्रोत ओसंडून व्हायला लागते तेव्हा जी वाणी थांबतच नाही, परेपासून वैखरीपर्यंत येऊन इतका सुंदर तिचा वाक्प्रपात जेव्हा व्हायला लागतो तेव्हा ती वाणी संतांची वाणी असते. या वाणीमध्ये काय नाही, अरत्र ते परत्र, लौकिक ते पारलौकिक, प्रपंच ते परमार्थ, या सगळ्या विषयांना जी वाणी कवेत घेते ती वाणी म्हणजे संतवाणी. जी सत्वाची वाणी आहे, जिच्यामुळे सत्वगुण वाढीला लागतो, ती सत्ववाणी म्हणजे संतवाणी. जी सत्याची वाणी आहे, कारण सत या शब्दापासूनच संत हा शब्द तयार झाला. त्यामुळे सत म्हणजे जे सत्य आहे, चैतन्यमय आहे, त्याच्याविषयी जी सातत्यानं बोलत असते अशी वाणी म्हणजे संतवाणी. या संतवाणीमध्ये खरोखरच आपला प्रपंच आणि आपलं अध्यात्म या दोन्हीही उत्तम करण्यासाठी, या दोन्ही कक्षा उत्तम करण्यासाठी खरंच संतांनी इतकं अद्भुत असं एक जग आपल्यासमोर उभं केलं आहे. आणि आपण खरोखरच भाग्यवान आहोत की असे संत महाराष्ट्राला लाभले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणूनच या संतवाणीचा थोडासा एक आढावा घेण्याचा, त्यातनं आपल्या हातात काय येत आहे नेमकं हे पाहण्याचा हा प्रयत्न म्हणजे संतवाणी हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये काही अभंगांचं निरूपण मी करणार आहेच वेगवेगळ्या संतांच्या, त्याचबरोबर ह्या अभंगांच्या गायनाचा सुद्धा आस्वाद आपल्याला घेता येणार आहे. आणि पंडित जयतीर्थ मेवुंडींसारखे खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभलेले गायकसुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत. तर असा हा संतवाणी कार्यक्रम 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये नारायणी धाम लोणावळा इथं होणार आहे. जनी म्हणे त्याला ध्यावे, जनी म्हणे त्याला ध्यावे, त्याला ध्यावे, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत.